वाचवा लोक हो, वाचवा, या शहराला वाचवा. नाही समजला तर उद्ध्वस्त व्हाल. अनेक वर्षापूर्वी एका वार्ताहराने वर्तवलेली मध्य प्रदेशातील सांस्कृतिक औद्योगिक शहर भोपाळची ही विदारक कहाणी. टोलेजंग इमारती, मध्यवर्ती रेल्वे स्थानक, झोपडपट्टी आणि त्या मधोमध उभी असलेली युनियन कार्बाइड ही कंपनी. दिनांक 2 डिसेंबर 1984. नेहमीप्रमाणे सारे ऑलवेल होते. युनियन कार्बाइड या कंपनीत शेकडो कामगार रात्रपाळीसाठी रुजू झाले. एलईडी बॅटरी, वेल्डिंग मशीनसह शेतीसाठी विविध उपयुक्त केमिकल्स या उत्पादनासाठी कंपनी MIC म्हणजे मिथाइल आयसोसायनाइड ह्याचा वापर करीत असे. विदेशातून मागवले जाणारे MIC साठविण्यासाठी 3 भूमिगत टाक्या होत्या. त्यापैकी 2 टाक्या 50% भरणे व 1 टाकी रिक्त ठेवणे, तसेच प्रेशर स्थिर ठेवण्यासाठी टाकीत नायट्रोजन भरून ठेवणे क्रमप्राप्त होते व त्याप्रमाणे सारे सुरळीत चालू होते. 2 डिसेंबरच्या रात्री MIC टाकीच्या पाईप स्वच्छतेसाठी प्रेशरने पाणी सोडले गेले, परंतु पाईपच्या चुकीच्या मांडणीमुळे सुमारे 500 लिटर पाणी MIC साठवलेल्या E610 टाकीत गेले आणि MIC व पाणी यांच्यातील संयोगाने रासायनिक प्रक्रिया होऊन अत्यंत विषारी वायू टाकीत तयार होऊ लागला. त्याचे प्रेशर इतके प्रचंड होते की भूमिगत टाक्यावरील स्लॅबही तडकले. कंपनीने क्षमतेपेक्षा जास्त MIC साठवणे, MIC प्रेशर गेज व नायट्रोजन प्रेशर गेजची दुरुस्ती, प्रेशर अलार्म सिस्टम, पाईप चोकअप या महत्वाच्या सुरक्षा बाबींकडे साफ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे टाक्यात तयार झालेल्या विषारी वायूंचे प्रेशर समजलेच नाही व तो एक्सपान्शन वॉल मधून स्क्रबर मध्ये गेला आणि स्क्रबर नादुरुस्त असल्याने वायूचे ज्वलन न होताच वायू हवेत जाण्यास सुरुवात झाली. दिनांक 3 डिसेंबरच्या पहाटे सुमारे 40 टन विषारी वायू संपूर्ण भोपाळ शहरभर पसरला व सर्वत्र हाहाकार माजला. नागरिकांचे डोळे जळजळले, छातीत दुखणे व खोकल्याने नागरिक बेजार होऊ लागले. हवेत पसरलेला वायू कोणता आहे व किती विषारी आहे याचे परीक्षण डॉक्टरांनाही नसल्यामुळे प्रथमोपचाराबाबत तेही संभ्रमातच होते. तातडीने भोपाळ शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. पण त्याच सुमारास येणारी गोरखपूर मुंबई ट्रेन आधीच्या स्थानकावर थांबवण्याचे शर्थीचे प्रयत्नही सुरू झाले, परंतु टेलिफोन यंत्रणा बिघडल्यामुळे व ती कार्यान्वित करणारे कामगार मरणासन्न अवस्थेत असल्यामुळे कोणतीही सूचना न मिळाल्याने भोपाळ स्थानकावर ती ट्रेन पोहोचली. ट्रेन लगेचच पुढच्या स्थानकासाठी रवाना होणार अशा अनाउन्समेंट नंतर अनेक भोपाळवासियांची ती ट्रेन पकडण्यासाठी झुंबड उडाली. ट्रेन सुरू झाली, परंतु त्याच वेळी इटारसीहून भोपाळकडे फक्त वैद्यकीय साहित्य घेऊन येणारी ट्रेन समोरासमोर आली, पण लाईनमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दोन्ही ट्रेन सुखरूप मार्गस्थ झाल्या.
या विषारी वायू गळतीमुळे दिनांक 3 डिसेंबर 1984च्या पहाटे सुमारे 3000 मृतदेह भोपाळच्या रस्त्यावर होते. तर काही दिवसातच सुमारे 15,000 नागरिकांनी आपला प्राण गमावला. जे जिवंत होते ते अंधत्व, कॅन्सर, त्वचारोग यासारख्या यातना आजही भोगत आहे. केवळ कंपनी व कामगारांनी सुरक्षेबाबत केलेला हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडली यात तिळमात्रही शंका नाही. भरपाई, न्याय हे शब्द त्यांचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य सुधारतील? नक्कीच नाही. पण 1985 साली औद्योगिक सुरक्षा कायदा पारित झाला व अशी घटना आजपर्यंत घडली नाही. म्हणूनच जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना भोपाळमधील युनियन कार्बाइड या कंपनीत घडली ही नोंद आज अबाधित आहे व ती तशीच राहू दे. 40 वर्षापूर्वी घडलेल्या या कटू प्रसंगातील भोपाळवासीय आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. हे विघ्नहर्त्या, त्यांना जगण्याचे बळ दे ही आम्हा मोठेगर वर्तक कुटुंबियांची मनोमन प्रार्थना.